आज राज्यातल्या 5 जिल्ह्यांना पावसाचा हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आलाय। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। याशिवाय राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि यानंतरची बातमी अमरावतीतून आहे। अमरावती शहरात पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत झालंय। जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाट यामुळे मुसळधार पाऊस पडला आणि या पावसामुळे शहरातले रस्ते काही क्षणातच पाण्याखाली गेले। पहिल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचा पाणी निचरा करण्याच्या दाव्यांची पोलखोल झाली। प्रमुख चौक, बाजारपेठा आणि सखल भागांमध्ये पाणी साचलं। जिल्हा रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयात पाणी शिरल्यानं मोठी धांदल उडाली। अनेक ठिकाणी रस्त्यांचं तलावात रूपांतर झालं आणि ज्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली। कार्यालय, शाळा आणि बाजारपेठांमधून परतणारे लोक अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णतः गोंधळून गेल्याचं चित्र होतं। पाऊस सुरू होताच शहरातल्या सखल भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची चिंता वाढली। अनेक ठिकाणी घरांसमोर आणि दुकानांसमोर पाणी साचलं। काही ठिकाणी पालिकेची पथकं पंपाच्या सहाय्यानं पाणी उपसण्याच्या कामात व्यस्त होती। जर पुढचे काही दिवस पाऊस याच गतीनं सुरू राहिला तर या भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या आणखी गंभीर होऊ शकते। दरम्यान अमरावती महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा अमरावतीकरांना मोठा फटका बसला। पावसाचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अमरावती शहरात काल जवळपास 1 ते 1.5 तासपर्यंत मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अमरावती शहरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी अनेक घरामध्ये पाणी शिरलं, रस्त्यावर पाण्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं। अनेक खाजगी रुग्णालयामध्ये पाणी शिरलं, जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि अनेक असे कॉम्प्लेक्स आहे ज्या कॉम्प्लेक्सच्या तळ दुकानं आहे त्या दुकानामध्ये अक्षरशः 4 ते 5 फूट पाणी होतं। काल महानगरपालिकेने या कॅम्प रोडवर जो कॉम्प्लेक्स आहे ज्या ठिकाणी कॅम्प्युटर, झेरॉक्सचे दुकानं, छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानामध्ये 4 ते 5 फूट पाणी घुसलं होतं। महानगरपालिकेनं पूर्ण पाणी हे केलं होतं, परंतु परत रात्री जे नाल्याचं पाणी आहे ते अक्षरशः या परत दुकानामध्ये शिरलेलं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर झेरॉक्सच्या मशीना हे सगळं नुकसान या व्यावसायिकांचं झालेलं आहे। आपण या व्यावसायिकांशी बोलूया की नेमकं काय नुकसान झालं होतं। पाणी तर पूर्ण साफ केलं होतं ना काल? हाँ, मगर वो पूरा वापस भर गए, यानी पूरा नाले का पानी पूरा रिटर्न आता। अच्छा। हाँ, हमने अभी नाले भी बनाए, चेकर्स लगाए, उसके बाद भी पूरा पानी रिटर्न आ जाता है यहाँ पे। अच्छा। हाँ, और अगर बारिश आ गई तो कल कम से कम 4 से 5 फुट तक कमर इतना पानी था और पूरी मशीनें डूब गया है। कल हमारी उसमें कम से कम 8-10 लाख का नुकसान हो गया हमारा और कंप्यूटर डूब गए बहुत जनों के। हाँ, बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नुकसान या छोट्या छोट्या व्यावसायिकांचं झालेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालय बाजूला आहे, त्यामुळे या ठिकाणी कॅम्प्युटरचे दुकानं, झेरॉक्सचे दुकानं मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कमीत कमी 8 ते 10 दुकानं या कॉम्प्लेक्समध्ये आहे, परंतु मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसान या छोट्या व्यावसायिकांचं झालेलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेने कायमस्वरूपी यांचं उपाययोजना करावी अशी मागणी आता या दुकानदारांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती।